नमस्कार मित्रांनो, सनराइज ट्रेडिंग मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर आता आपण पार्ट 6 मध्ये पाहतोय बेसिक टू ॲडव्हान्स आपलं एसएनसी चाललेलं आहे। त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पॉइंट ऑफ इंटरेस्ट। तर त्याच्यामध्ये आपला टॉपिक आहे आजचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट पीओआय। तर एसएनसी म्हणजे पीओआय म्हणजे काय? तर पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे ज्या ठिकाणापासून मार्केटमध्ये बाईंग आपलं मार्केटमध्ये आपण स्ट्रक्चर मॅपिंग करत असतो। ज्या लेवल पासून मार्केटमध्ये समजा एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, मार्केटमध्ये समजा हे डाऊन साइडचं स्ट्रक्चर आहे, तर मार्केटमधून ह्या पॉइंट पासून मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं आणि कुठून मार्केट रिव्हर्स फिरू शकतं आणि ट्रेंड कंटिन्यू करू शकतो, म्हणजेच आपला पॉइंट ऑफ इंटरेस्ट। पॉइंट ऑफ इंटरेस्ट मध्ये वेगवेगळे प्रकारचे टाइप्स आहेत। पॉइंट ऑफ इंटरेस्टचे वेगवेगळे प्रकारचे टाइप्स आहेत, आपण ते स्टेप बाय स्टेप वन बाय वन एक पाहणार आहोत। पॉइंट ऑफ इंटरेस्ट मध्ये 8 टाइप्स आहेत। पॉइंट ऑफ इंटरेस्ट मध्ये 8 टाइप आहेत। त्याच्यामधले आपले जवळजवळ 4 ते 5 इम्पॉर्टंट आहेत, बाकीचे 2 आपण अवॉइड केले तरी चालते किंवा एवढे 8 काही बघण्याची गरज नाहीये। आता बघा पॉइंट ऑफ इंटरेस्ट। तर पॉइंट ऑफ इंटरेस्ट समजण्याआधी तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय नक्की समजलं पाहिजे। आणि त्याच्यामध्ये पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये टाइम फ्रेम आपल्याला 2 यूज करायचे आहेत। ट्रेडिंग मध्ये 2 आपल्याला टाइम फ्रेम यूज करायचे आहेत। एक टाइम फ्रेम असणार आहे आपली, ही टाइम फ्रेम असणार आहे राईट साइडची, ती एंट्री साठी असणार आहे। आणि जी आपल्याला स्ट्रक्चर मॅपिंग साठी टाइम फ्रेम असणार आहे, स्ट्रक्चर मॅपिंग साठी ही लेफ्ट साइडची जी टाइम फ्रेम आहे ते स्ट्रक्चर मॅपिंग साठी असणार आहे। तुमच्या ट्रेडिंग स्टाईल नुसार तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करायचं आहे। तुम्ही जर इंटरडे करत असाल तर तुम्हाला 30 मिनिट आणि 3 मिनिट किंवा 15 मिनिट आणि 1 मिनिट, माझं सांगतो तुम्हाला, मी 15 मिनिटांमध्ये स्ट्रक्चर मॅपिंग करतो आणि एंट्री ही 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर घेतो। तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्टाईल नुसार, तुम्हाला जर जास्त रिस्क घ्यायची नसेल तर तुम्ही मोठ्या टाइम कडे शिफ्ट होऊ शकता। तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये स्ट्रक्चर मॅपिंग करून 1 आवर्सच्या चार्टवर तुम्ही एंट्री घेऊ शकता। तुम्हाला जर इंटरडे मध्ये किंवा स्विंग ट्रेडिंगच्या मधली जी करायची असेल तर तुम्ही 1 आवर पाहून तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एंट्री घेऊ शकता। किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही विकली 4 आवर्सच्या टाइम फ्रेमवर यूज करून तुम्ही एंट्री घेऊ शकता। तर तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग साठी ही टाइम फ्रेम वापरायची आणि एंट्री साठी तुम्हाला राईट साइडची जी टाइम फ्रेम आहे ती यूज करायची। आता आपण पाहू मार्केटमध्ये चार्टवर जाऊन पाहूयात की पॉइंट ऑफ इंटरेस्ट कोणकोणते असतात। मार्केटमध्ये पॉइंट ऑफ इंटरेस्ट कोणकोणते असतात आता पहा। ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे पॉइंट ऑफ इंटरेस्ट येतात। तर टोटल मध्ये पॉइंट ऑफ इंटरेस्ट मध्ये पहिला जो पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे तो म्हणजे आयडियम सिप। ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तिकडे आपण चार्टवर ड्रॉ केलेले ते त्या ठिकाणी आपण पाहूयात। चार्टवर आपण जाऊन पाहूयात पॉइंट ऑफ इंटरेस्ट कोणकोणत्या प्रकारचे असतात। तर आता पहा, आता हा एक डाऊन साइडचं स्ट्रक्चर आहे। हे स्ट्रक्चर बघा, हे राईट साइडचे जे स्ट्रक्चर आहे ते आपलं डाऊन साइडचं स्ट्रक्चर आहे। आणि आपल्याला ही जे पुलबॅक आलेला असतो मार्केटमध्ये, हा जो पुलबॅक आलेला असतो तो कुठपर्यंत जाईल मार्केटमध्ये, हा पुलबॅक कुठपर्यंत जाईल मार्केटमध्ये पुन्हा, किंवा हा पुलबॅक, हा जो लोअर लो आहे त्या लोअर लोच्या नंतरचा पुलबॅक कुठपर्यंत, हा जो लोअर हाय या ठिकाणी आपला काय असतो, चॉर्च असतो। या ठिकाणी आपला काय असतो, चॉर्च असतो। हा पुलबॅक कुठपर्यंत जाऊ शकतो आणि पुन्हा मार्केट कंटिन्यू ट्रेंड कुठून करू शकतो हे आपल्याला पाहिजे। हेच म्हणजे आपलं काय पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे आपलं। हे काय स्ट्रक्चर मॅपिंग आहे। हे आपण डाऊन साइडचे स्ट्रक्चर पाहूयात। आणि तुम्हाला आता मी हे डाऊन साइडचे स्ट्रक्चर मॅपिंग केलेलं आहे, तुम्हाला मी डाऊन साइडचं पण दाखवतो। आधी तुम्हाला मी चार्टवर एक्सप्लेन करून सांगतो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगतो आणि त्यानंतर मी तुम्हाला चार्टवर एक्झाम्पल सकट मी तुम्हाला ट्रेडचे एक्झाम्पल सकट देणार आहे। आता पहा या ठिकाणी आपले कोणते पॉइंट ऑफ इंटरेस्ट असतात। हा मार्केटचं स्ट्रक्चर आहे, इथून मार्केटचं स्ट्रक्चर आहे। आता पहा इथून पहिलं जे आहे ते आपलं मार्केटमध्ये आयडियम सिप आहे। आयडियम मार्केटमध्ये हे स्ट्रक्चर आहे। मार्केट इथून पुल बॅक घेत असतो तेव्हा मार्केट काय करतं, आपला जो आयडियम आहे लेफ्टचा स्विंग आहे तो काय करू शकतो, स्वॅप करू शकतो। म्हणजे स्वॅप म्हणजे काय, आता ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल आहे अशी जर क्लोज झाली तर आपल्याला नेक्स्ट पुढला या ठिकाणचा आपल्याला काय बघायचं आहे, नेक्स्ट आपल्याला
पॉइंट ऑफ इंटरेस्ट बघायचा आहे. तर आपली कॅन्डल कुठं क्लोज झालेली, आपली कॅन्डल खाली क्लोज झालेली. आपल्याला काय केले, आयडीएमला काय केले, स्वीप केले, फक्त काय केले, स्वीप केले, आयडीएमला स्वीप केले. त्याच्यामुळे आपला पॉइंट ऑफ इंटरेस्ट काय आहे, आपला आयडीएम हा पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे. आणि आपण त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं, एंट्री घ्यायची. आयडीएम स्वीपला आपली काय करायची, एंट्री घ्यायची शॉर्ट साईडची. आता या ठिकाणी ह्या कॅन्डलच्या लोला तुम्ही एंट्री घेणार, हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. आणि तुमचा आता या ठिकाणी एक छोटंसं काढलेलं आहे मी, बॉस तुमचा काय असणार आहे, तुमचं हे बॉसचं हे टार्गेट असणार आहे. हे तुमचा पहिला पॉइंट ऑफ इंटरेस्ट झाला. त्या ठिकाणी तुम्हाला चार्टवर मोठे मोठे टार्गेट भेटणार आहे. या ठिकाणी माझ्याकडून ड्रॉ करण्यात हे जागा कमी असल्यामुळे मी ड्रॉ छोटं केलेलं आहे, पण तुम्हाला त्या ठिकाणी मोठे मोठे तुम्हाला टार्गेट भेटणार आहेत. हा आपला पहिला पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे. आता पहा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता मार्केटमध्ये हा आपला आयडीएम आहे, हे आपलं स्ट्रक्चर आहे, हा आपलं काय आहे, आयडीएम आहे, हा आपला आयडीएम आहे. जर मार्केटमध्ये जर आयडीएम नंतर ऑर्डर ब्लॉक किंवा बाकीचे पॉइंट ऑफ इंटरेस्ट नसतील, तर ह्या आयडीएमची प्रोबॅबिलिटी, ह्या आयडीएमची जर बाकीचे असतील आणि हा आयडीएम झालेला असेल, तर ह्या आयडीएमची आता ही जी आहे, ह्या आयडीएमची ॲक्युरेसी किती असणार आहे, 50% असणार आहे. ह्या आयडीएमची 50% ॲक्युरेसी असणार आहे. हा आयडीएम एक तर फेल पण होऊ शकतो किंवा सक्सेस पण होऊ शकतो. ह्या आयडीएमची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, 50% आणि ह्या आयडीएम नंतर जर कोणते ऑर्डर ब्लॉक नसेल, तर ह्या आयडीएमची प्रोबॅबिलिटी 90 to 95% जाते. ह्या आयडीएमची प्रोबॅबिलिटी काय होते, 90 to 95% जाते. कारण की त्यानंतर डायरेक्ट तुमचा काय असणार आहे, चॉर्च असणार आहे. त्यानंतर काय असणार आहे, तुमचा चॉर्च असणार आहे, दुसरे पॉइंट ऑफ इंटरेस्ट नसणार आहे. त्याच्यामुळे तुमची पहिला काय आपला पहिला काय आहे, लिहून घ्या तुम्ही, आयडीएम स्वीप. आयडीएम स्वीप पहिला पॉइंट ऑफ इंटरेस्ट काय आहे आपला, आयडीएम स्वीप. त्याच्यानंतर जर पॉइंट ऑफ इंटरेस्ट असतील, ऑर्डर ब्लॉक किंवा लिक्विडिटी, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक किंवा चॉर्च, त्याच्यानंतर जर पॉइंट ऑफ इंटरेस्ट असतील, तर त्याची प्रोबॅबिलिटी ही 50% होती. आणि त्याच्यानंतर जर पॉइंट ऑफ इंटरेस्ट नसतील, तर त्या आयडीएम स्वीपची प्रोबॅबिलिटी ही 90 to 95% होती. आता आपण सगळ्यांचे एक्झाम्पल पाहूया, त्यानंतर आपण एक स्ट्रक्चर मॅपिंगच करून दाखवतो. आणि तुम्हाला माझी एक जी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी, सगळ्यात बेसिक स्ट्रॅटेजी, मी 15 मिनिटाच्या चार्टवर मी स्ट्रक्चर मॅपिंग करतो आणि 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मी ट्रेड घेतो. मी तुम्हाला कसे ट्रेड घेतो ते पण सांगणार आहे, पण हा तुम्ही पॉइंट ऑफ इंटरेस्ट तुम्ही लिहून घ्या. आता हा झाला. आता हा आपला पहिला काय झाला, आपला काय झाला, पॉइंट ऑफ इंटरेस्ट झाला. त्यानंतरचा काय असणार आहे आपला पॉइंट ऑफ इंटरेस्ट, त्यानंतरचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट असणार आहे आयडीएम, ओबी आयडीएम. त्यानंतरचा ओबी आयडीएम म्हणजे काय, ऑर्डर ब्लॉक आयडीएम. आयडीएम नंतरचा फर्स्ट ऑर्डर ब्लॉक, आयडीएम नंतरचा त्याला नावच आहे आपलं काय, ओबी आयडीएम. आयडीएम झाल्यानंतर फर्स्ट ऑर्डर ब्लॉक, हा काय डाऊन ट्रेंड मध्ये मी अल्ट प्लस आय जर तुम्ही कीबोर्ड मध्ये टाइप केलं, तर तुम्हाला हा जो मी लेफ्ट साइडचा हा जो डाऊन साइडचा ट्रेंड मी तुम्हाला ड्रॉ केलेले, ते सगळं तुम्हाला काय दिसेल, अप साइड मध्ये दिसेल. आयडीएम नंतरचा जो ओबी आयडीएम आहे, तो आयडीएम नंतरचा फर्स्ट ऑर्डर ब्लॉक असणार आहे आपला. त्या ठिकाणापासून मार्केटमध्ये एक ही येऊ शकते, खालच्या साईडची मुवमेंट येऊ शकते. तर आपला हा काय सेकंड आपला पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे. आपला काय सेकंड पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे आपला. शॉर्ट पोझिशन तुम्ही या ठिकाणावर लावू शकता आणि ओबी आयडीएम मधून या ठिकाणापासून ते तुमचं हे बॉस टार्गेट. आता हा ट्रेड तुम्हाला 1 मिनिटावर घ्यायचा आहे आणि टार्गेट कसं लावायचे, टार्गेट तुम्हाला असे मोठे भेटणार आहे, 1:5, 1:3च्या पुढेच टार्गेट घेतात. कोणताही ह्या मधला पॉइंट ऑफ इंटरेस्ट असो. एसएमसी ची गोष्ट हीच गोष्ट इम्पॉर्टंट आहे एसएमसी मध्ये, की एसएमसी मध्ये मोठे टार्गेट भेटतात आपल्याला. आता पहा, ओबी आयडीएम मध्ये आपल्याला 1 मिनिटाच्या चार्टवर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फर्स्ट ऑर्डर ब्लॉक मधून आपलं बॉस जे असणार आहे ते आपलं टार्गेट असणार आहे. हे समजलं तुम्हाला. आता
मी तुम्हाला ह्याची ॲक्युरसी सांगितली आयडीएमची वगैरे. आता ओबीआयडीएमची ॲक्युरसी राहते 60%. 60%. आणि त्यानंतर जर ऑर्डर ब्लॉक नसेल तर त्याची पण 90 to 95% होती. त्याची पण ओबीआयडीएमची पण ॲक्युरसी 90 to 95 होती. त्यानंतर जर पॉइंट ऑफ इंटरेस्ट नसेल तर लक्षात घ्या, ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्या. पॉइंट ऑफ इंटरेस्ट जर त्यानंतर नसेल तर आणि ओबीआयडीएमची ॲक्युरसी ही 60%. 60% म्हणजे फिक्स नसते, कधी 55% भेटू शकते तुम्हाला, कधी 65% भेटू शकते. ही 60 ते 65% भेटू शकते तुम्हाला ॲक्युरसी ओबीआयडीएम. त्यानंतर तिथून मार्केट खाली येऊ शकतं. आता पहा, हा सेकंड कोणता झाला? ऑर्डर ब्लॉक आयडीएम नंतरचा ऑर्डर ब्लॉक, फर्स्ट ऑर्डर ब्लॉक म्हणजे तो ओबीआयडीएम झाला आपला. आता त्यानंतरचा जो पॉइंट ऑफ इंटरेस्ट असतो, त्यानंतरचा हे जे मधले आहेत ते आपले लिक्विडिटी, ह्याला म्हणतात लिक्विडिटी. इथं मार्केटमध्ये एक लिक्विडिटी घेणार मार्केट, अशा टाईपची एक कॅन्डल बनणार मार्केटमध्ये. मार्केट काय अशी स्विप कॅन्डल बनणार. आता या ठिकाणी पहा, हे काय केलंय, ह्याला स्विप केलंय. या ठिकाणी काय केलंय, हे स्विप केलंय. ही कॅन्डल जर अशी क्लोज झाली असती तर मग ही काय झाली असती, लिक्विडिटी स्विप नसती झाली, ही लिक्विडिटी रनिंग लिक्विडिटी झाली असते, किंवा मार्केट इकडे बंद होऊ शकतं, इकडे बंद होऊ शकतं. पण हिने काय केले, लिक्विडिटी स्विप केली. लिक्विडिटी स्विप केली म्हणजेच काय, लिक्विडिटी आपल्याला हा थर्ड नंबरचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट घेतलाय आणि त्यानंतरच्या त्याच्या खाली आपला ट्रेड असू शकतो. त्याच्या खाली आपण अशी शॉर्ट साईडची पोझिशन लावू शकतो. त्यानंतर आपण अशा प्रकारची शॉर्ट साईडची पोझिशन लावू शकतो आणि हा आपला एस आहे. तर ह्याची ॲक्युरसी एक कमी येते, ह्याची ॲक्युरसी एक 50-50% अशी असते. ह्याची ॲक्युरसी एक 50-50% असते. तुम्ही लक्षात घ्या, हे मित्रांनो लक्षात घ्या. मी ॲक्युरसी कशी, हा माझा एक्सपिरियन्सनी मी बोलतोय. ह्याची ॲक्युरसी एक 50-50% राहते. ह्याची ॲक्युरसी किती राहते, 50-50%. आता पहा, आता आपला हा थर्ड काय झाला, आपला थर्ड झाला काय, थर्ड पीओआय लिक्विडिटी. थर्ड पीओआय लिक्विडिटी. आता बघा, त्यानंतर त्याचं फोर्थ पीओआय, फोर्थ पॉइंट ऑफ इंटरेस्ट काय आहे आपला, एक्स्ट्रीम लिक्विडिटी. एक्स्ट्रीम लिक्विडिटी म्हणजेच काय, आता ओबी नंतरची जी लिक्विडिटी ती आपली थर्ड झाला, थर्ड ओबी नंतरची जी असणार आहे ती आपली लिक्विडिटी असणार आहे. आणि आता लक्षात घ्या मित्रांनो, आता चोच नंतर आपला एक्स्ट्रीम, चोचच्या नंतरचा जो ऑर्डर ब्लॉक, चोचच्या शेअरचा जो ऑर्डर ब्लॉक असणार आहे तो आपला एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक असणार आहे. आणि एक्स्ट्रीम ऑर्डरच्या जस्ट खालची जी लिक्विडिटी असणार आहे ती आपली एक्स्ट्रीम लिक्विडिटी असणार आहे. आपला चौथा पॉइंट ऑफ इंटरेस्ट काय आहे, एक्स्ट्रीम लिक्विडिटी. चौथा पॉइंट ऑफ इंटरेस्ट काय आपला, एक्स्ट्रीम लिक्विडिटी. ती पण असं सेम, त्याच्यामध्ये सुद्धा आपलं सेम असंच असणार आहे. ही आपली एक्स्ट्रीम लिक्विडिटी मार्केट घेऊ शकतं आणि मार्केट खाली येऊ शकतं. मार्केटमध्ये आपलं जे बॉस असणार आहेत आपले, प्रत्येक पॉइंट ऑफ इंटरेस्टला आपलं जे बॉस असणार आहे तो आपला काय असणार आहे, टार्गेट असणार आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक आपला ह्याला बॉस आपला टार्गेट असणार आहे. या ठिकाणी पण एक लिक्विडिटी होऊ शकते. हे अशा प्रकारचा IFSC कॅन्डल म्हणते त्याला, इन्स्टिट्यूट फंडिंग कॅन्डल. ही अशा प्रकारची कॅन्डल त्या ठिकाणी पण होऊ शकतो. हे चौथी लिक्विडिटी, ह्याची पण एक 50-50% एक प्रोबॅबिलिटी असते. ह्याची पण किती प्रोबॅबिलिटी असते, 50-50%. म्हणजे हा एक्सपिरियन्स आहे. एक्स्ट्रीमची जी खालची लिक्विडिटी असते ती एक्स्ट्रीम लिक्विडिटी असते. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या काय झाल्या, मधल्या गोष्टी झाल्या. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता ह्याच्यामध्ये सुद्धा असू शकतं. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रीम लिक्विडिटीच्या मध्ये अजून एखादा पुल बॅक असू शकतो किंवा अशी एखादा ऑर्डर ब्लॉक असू शकतो. एक्स्ट्रीम लिक्विडिटीच्या मधला आणि लिक्विडिटीचे जे मधले असते तर त्याला काय म्हणते, तर त्याला म्हणतात SMT, स्मार्ट मनी ट्रॅप.
ते शक्यतो फेल होते, ते स्मार्ट मनी ट्रॅप असते, ते शक्यतो काय होऊ शकते तर फेल होऊ शकते. तर त्याच्यामुळं त्या पॉइंट ऑफ इंटरेस्ट मध्ये जरी काही मुवमेंट दाखवली किंवा काही तुम्हाला सिग्नल दाखवला तरी तो काय असणार आहे, स्मार्ट मनी ट्रॅप असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही. तर आता आपल्या कोणकोणते झाल्या, आपला पहिला आयडीएम स्वीप झाला, त्यानंतर ओबी आयडीएम झाला, त्यानंतर 3 लिक्विडिटी झाला, त्यानंतर 4 काय झाला आपला एक्स्ट्रीम लिक्विडिटी झाला, त्यानंतर 4 काय झाला आपला एक्स्ट्रीम लिक्विडिटी झाला. आता त्यानंतरचा पाचवा जो आपला पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे, त्यानंतरचा जो पाचवा पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे तो काय आपला एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक. एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक कोणता आहे, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक कोणता आहे मित्रांनो, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक म्हणजे सगळ्यात शेवटचा ऑर्डर ब्लॉक जो की चॉर्च असतो आपला शेवटचा मार्केटमध्ये. या ठिकाणी आपल्या मार्केटमध्ये काय असणार आहे, चॉर्चच्या खालचा जो ऑर्डर ब्लॉक असणार आहे तो आपला काय असणार आहे, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक. चॉर्चच्या खालचा जो ऑर्डर ब्लॉक असणार आहे तो कोणता असणार आहे आपल्या मित्रांनो, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक. तर एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉकची प्रोबॅबिलिटी किती असते, तर एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉकची प्रोबॅबिलिटी ही 70 to 75% प्रोबॅबिलिटी असते. किती, 70 ते 75%. त्यानंतर मार्केटमध्ये हे चॉर्चेस होत असतं. त्यानंतर मार्केट जर वर गेलं किंवा खाली आलं तर मार्केटमध्ये काय होतं, चेंज ऑफ कॅरेक्टर होतं. त्यामुळे ह्याची ॲक्युरेसी किती, 70 ते 75% ह्याची ॲक्युरेसी. एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक आहे त्याची 70 ते 75% ॲक्युरेसी, ह्याच्यामध्ये 70 ते 75% ॲक्युरेसी मित्रांनो. त्याच्यामुळं मार्केटमध्ये एक्स्ट्रीमला जो ऑर्डर ब्लॉक असेल तो मार्केटमध्ये एक्स्ट्रीमला ऑर्डर ब्लॉक तो बेस्ट सक्सेस होतो. एक्स्ट्रीमचा ऑर्डर ब्लॉक हा आपली काय आहे, पाचवा पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे. आपला पाचवा पॉइंट ऑफ इंटरेस्ट काय आहे, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक. याचे तुम्हाला मी त्याची ॲक्युरेसी पण सांगितल्या. आणि तो नंतरचा शेवटचा जो ऑर्डर ब्लॉक, आपला शेवटचा जो पॉइंट ऑफ इंटरेस्ट असणार आहे तो आपला हा पॉइंट ऑफ इंटरेस्ट असणार आहे 6वा. त्यानंतर 6वा एक आता हे किती झाला आपला 1 2 3 4 5 आणि 6वा. हा 6वा जो ऑर्डर आपला 6वा जो पॉइंट ऑफ इंटरेस्ट असणार आहे तो असणार आहे आपला चॉर्च स्वीप. 6वा जो पॉइंट ऑफ इंटरेस्ट असणार आहे तो आपला काय असणार आहे, चॉर्च स्वीप. 1 2 3 4 5 6 चॉर्च काय असणार आहे आपला, चॉर्च स्वीप असणार आहे. कारण की हा असं बघा, आता मार्केटमध्ये जर मार्केट हिथून वर गेलं, हा या ठिकाणी पाहतो हिथून मार्केट आहे, हे कॅन्डल आहे, हे कॅन्डल आहे, ही कॅन्डल ह्या चॉर्चच्या काय खाली काय झाली, खाली क्लोज झाली. किती काय खाली क्लोज झाली म्हणून हा काय झाला, चॉर्च नाही झाला. तर ही कॅन्डल जर या ठिकाणी वर क्लोज झाली असते तर काय झालं असतं, चॉर्च झाला असतं. त्या ठिकाणापासून मार्केट खाली येणं आपण सोडलं असतं, चॉर्च झाला असतं. तर मग आपण काय केलं असतं, डाऊन ट्रेड शोधत होते, तर त्यानंतर आपण काय करणार, अपसाइडचे ट्रेड शोधणार. म्हणजे या ठिकाणी काय झालं, चॉर्च नाही झाला. बॉस मध्ये आणि चॉर्च मध्ये कॅन्डल क्लोजिंग इज नेसेसरी. म्हणजे कॅन्डल क्लोजिंग झाले पाहिजे बॉस मध्ये आणि चॉर्च मध्ये, कॅन्डल क्लोजिंग झाली पाहिजे. आणि जर तुमचा आयडीएम असेल तर आयडीएम मध्ये स्वीप झालं तरी बास. म्हणजे या ठिकाणी काय केले मार्केटने, या ठिकाणी फक्त एक लिक्विडिटी घेतली, चॉर्चची लिक्विडिटी घेतली आणि मार्केट काय करते, पुन्हा खाली येण्यासाठी काय करते, तयारी करते. मार्केट या ठिकाणून पुन्हा खाली येऊ शकतं आणि मार्केटमध्ये तुम्ही हा ट्रेड लावू शकता. ह्याची एक ॲक्युरेसी चांगली असू शकते. कारण मार्केट या ठिकाणापासून एक लिक्विडिटी घेतली, मार्केट काय करू शकतं, खाली येऊ शकतो. एक्स्ट्रीमची जे असते तर सगळ्यात जास्त एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक, चॉर्च स्वीप ह्याची ॲक्युरेसी जास्त असते, ह्याची ॲक्युरेसी एकदम बेस्ट असते. आणि या ठिकाणापासून तुम्हाला ही गोष्ट मोठी भेटते, काय आहे ती, रिस्क रिवार्ड काय भेटते तुम्हाला, मोठी भेटते. रिस्क रिवार्ड काय भेटतो तुम्हाला, मोठा भेटतोय. आता हे आपले काय झाले, ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॉइंट ऑफ इंटरेस्ट झाले. आता हा झाला चॉर्च पॉइंट ऑफ इंटरेस्ट. आता तुम्हाला अजून एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट सांगतो आपल्याला, तुम्हाला अजून एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट सांगतो. आता मार्केट या ठिकाणी आले, मार्केट इथून काय होणार आहे, खालचा लोअर लो जर खालच्या साईडला ब्रेक केला तर मार्केट काय होणार आहे, बॉस होणार आहे. मार्केट जर या ठिकाणी खाली क्लोज झालं, मार्केट जर अशी कॅन्डल क्लोज झाली तर बॉस झाला. म्हणजे हा काय पॉइंट ऑफ इंटरेस्ट नाही, इथून काय मार्केट वर जाऊ शकत नाही, ही मार्केट काय करणार आहे, खाली येणार आहे. तर मार्केटने फक्त ही लिक्विडिटी घेतली, मार्केटने ही लेफ्ट साईडची लिक्विडिटी घेतली आणि मार्केटची कॅन्डल वर स्वीप झाली. तर या ठिकाणापासून मार्केटमध्ये एक तुम्हाला काही का होईना या ठिकाणापासून हे जर असे जास्त तुम्हाला हे नसतील,
हे जास्त काय नसते, त्या ठिकाणी पासून तुम्हाला एक ह्या ट्रेडला काय म्हणू शकता तुम्ही, काउंटर ट्रेड म्हणू शकता. आणि ही जी तुमची पॉईंट ऑफ इंटरेस्ट येतं ते तुमचं, आता या ठिकाणी जर जास्त पॉईंट ऑफ इंटरेस्ट असेल तर हा ट्रेड नाही बसत. या ठिकाणी जर कमी पॉईंट ऑफ इंटरेस्ट असेल तर तुम्हाला असा ट्रेड बसू शकतो 1:3, 1:2, 1:4, 1:5. अशा प्रकारचा तुम्हाला एक काउंटर ट्रेड भेटू शकतो. तर अशा प्रकारे ह्या आपल्या काय येतात, पॉईंट ऑफ इंटरेस्ट येतात. आणि आपल्याला हा पॉईंट ऑफ इंटरेस्ट आपल्याला पाहिजे. आता सेम ॲज मी तुम्हाला डाऊन साईडचं सांगितलं, मी काय सांगितलं तुम्हाला, डाऊन साईडचे पॉईंट ऑफ इंटरेस्ट सांगितले. मी तुम्हाला एक पॉईंट ऑफ इंटरेस्ट सांगून तुम्हाला एक मी ट्रेड ह्या पॉईंट ऑफ इंटरेस्ट मध्ये आल्यानंतर 1 मिनिटामध्ये ट्रेड कसा घ्यायचा हे सांगणार आहे तुम्हाला. हे लक्षात घ्या मित्रांनो, मी 1 मिनिटामध्ये तुम्हाला ट्रेड कसा घ्यायचा मी तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करून सांगणार आहे. आता अल प्लस आय जर आपण दाबलं तर ह्याच गोष्टी आपल्या रिव्हर्स होत येतात. हे आपला हा मार्केट पहिल्यांदा वर जातं, मार्केट पहिल्यांदा काय करतं, वर जातं, मार्केट पुन्हा खाली, मार्केट पुन्हा हा मार्केटसाठी आयडीएम, त्यानंतर हा मार्केटसाठी आयडीएम स्वीप, त्यानंतर ओबी आयडीएम, लिक्विडिटी, एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक, त्यानंतर हा चोर स्वेप, त्यानंतर हा बॉस स्वेप. ह्या गोष्टी मार्केटमध्ये हा सेम ॲज जसं की आपण डाऊन साईडला बघितल्या तसंच आपल्याला ह्या गोष्टी येतात. आता बघा, आता आपण हे काय असणार आहे, आपला हायर हाय असणार आहे आणि हा आपला काय असणार आहे, हायर लो असणार आहे. आता मार्केटमध्ये आपण ह्या गोष्टीचे थेरॉटिकल गोष्टी बघितल्या. आपण मार्केटमध्ये आपण काय करणार आहे, आपण एक्झाम्पल पाहूयात. मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे, ह्या गोष्टी आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे आपण पुन्हा आता बघा, आपण एक स्ट्रक्चर मॅपिंग करू पहिल्यांदा, आणि आपण स्ट्रक्चर मॅपिंग करू आणि मग आपण ट्रेड घेऊयात. या ठिकाणी एक स्ट्रक्चर मॅपिंग करू आपण, ऑफ साईडचं स्ट्रक्चर मॅपिंग. हा काय झाला आपला 15 मिनिटामध्ये, हा काय झाला 15 मिनिटामध्ये, हा आपला काय झाला, बॉस झाला. आपण डायरेक्ट ड्रॉ करू, बॉस. हा आपला काय भेटला आपल्याला, ह्याच्यामुळं हायर लो भेटला आपल्याला, त्याच्यामुळं हायर लो. हा आपल्याला काय भेटला, हायर लो. आता बा मार्केटमध्ये हा काय झाला आपला, हा आपला आयडीएम झाला, आयडीएम. कारण की मार्केटने खाली लिक्विडिटी, हा इनसाइड कॅन्डल, ही काय आपली ही इनसाइड कॅन्डल आहे, त्यामुळे आपला पुल बॅक होत नाही आपला. त्यानंतर पुल बॅक पुढे हा आपला काय झाला, आयडीएम झाला, आयडीएम. हा आपला काय झाला, आयडीएम काय झालाय, स्वेप झालाय. आयडीएम स्वेप वर आपल्याला एंट्री मिळू शकते. त्यानंतर आयडीएम नंतर हा काय आहे, फर्स्ट ऑर्डर ब्लॉक, आणि हा थोडासा एसयूजी. म्हणजे ह्या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी तुम्हाला 1 मिनिटामध्ये जायचं. आता या ठिकाणी आपला एक सेटअप आहे. तर मार्केट आपल्या पॉईंट ऑफ इंटरेस्ट मध्ये येऊन जायचं. पॉईंट ऑफ इंटरेस्ट मध्ये आलं मार्केट, तर आपण काय करायचं, मार्केटमध्ये हा जो लेफ्ट साईडचा डायरेक्ट असणार आहे आपला 1 मिनिटामध्ये, हा डायरेक्ट आपण मोठ्या टाइम फ्रेमवर ह्याला आपण काय म्हणतो, लेफ्ट स्विंग जो आहे तो आपण काय म्हणत होतो, आपण आयडीएम म्हणत होतो. पण जे छोटी टाइम फ्रेम आहे, एंट्रीची जी टाइम फ्रेम असती त्याला आपण डायरेक्ट चॉर्च किंवा म्हणतो किंवा MSS म्हणतो. एंट्रीची टाइम फ्रेम असती त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट ह्याला काय म्हणतो, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होऊन द्यायचं. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं तर आपल्याला या ठिकाणी मार्केट पुन्हा ह्या ऑर्डर ब्लॉक मध्ये 1 मिनिटाचा ऑर्डर ब्लॉक असतो त्याच्यामध्ये येऊन द्यायचं मार्केट, आणि त्यानंतर एक बाइंग साईडचा ट्रेड घ्यायचा. कसा घ्यायचा तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो, ही आपली स्ट्रॅटेजी. आता तुम्ही बॅक टेस्टिंग करा किंवा मी पण तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. हे आपला काय असणार आहे, या ठिकाणी 1 मिनिटात हा आपला एंट्री असणार आहे, हा एंट्री पॉईंट असणार आहे, आणि हा आपला लो पॉईंट असणार आहे, आणि आपलं वर्थ जी बॉस असणार आहे आपलं ते टार्गेट असणार आहे. 15 मिनिटांमधला जो बॉस असणार आहे ते आपलं टार्गेट असणार आहे. हे आपलं टार्गेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणचं आपलं हे असलं काय असणार आहे, आपलं टार्गेट असणार आहे. हे आपलं टार्गेट अचूक झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रेड घ्यायचे. तर आपल्याला
15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये किंवा आपल्याला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये पॉईंट ऑफ इंटरेस्ट पाहिजे आहे आणि जी छोटी टाइम फ्रेम आहे 1 मिनिटाची त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री घ्यायची. तर एंट्री तुम्हाला समजली असेल कशी घ्यायची. तर आता ह्या गोष्टीचा किंवा हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण अजून 2-3 एक्झाम्पल पाहू आपण एंट्रीचे आणि त्यानंतर आपण आपला व्हिडिओ क्लोज करूयात. चला तर आपण गोल्डच्या चार्टवर पाहूयात. गोल्डच्या चार्टवर पाहूयात किंवा निफ्टीच्या पण चार्टवर मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवेन. मी दोन्ही पण चार्टवर तुम्हाला एक्झाम्पल दाखवू शकतो. आता सध्या मार्केटमध्ये कोणता ट्रेंड आहे. मार्केटमध्ये हा ट्रेंड कोणता आहे. मार्केटमध्ये कोणता ट्रेंड आहे. मार्केटमध्ये हा ट्रेंड आहे आपला डाऊन ट्रेंड. या ठिकाणी काय झालंय. या ठिकाणी झाला बॉस. या ठिकाणी काय झाला बॉस हा आपला बॉस असणार आहे. आपला बॉस नंतर आपला हा काय आपला आयडीएम झालाय. आयडीएम नंतर आता बघा आयडीएम मुळे आपल्याला काय भेटला. लोवर लो भेटला. हा आपला काय असणार आहे. लोअर हाय असणार आहे आपला. हा आपला लोअर हाय. त्यानंतर आयडीएम नंतरचा ऑर्डर ब्लॉक. हा आपला ऑर्डर ब्लॉक काय असणार आहे. हा ऑर्डर ब्लॉक आपला काय असणार आहे. फर्स्ट ऑर्डर ब्लॉक. हा ऑर्डर ब्लॉक काय असणार आपला. हा आपला फर्स्ट ऑर्डर ब्लॉक झाला. हा फर्स्ट ऑर्डर ब्लॉक. त्यानंतर हा काय झाला आपला. हा ऑर्डर ब्लॉक काय झाला आपला. हा एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक झाला. आपला. हा हे काय झाले आपली. एक्स्ट्रीम लिक्विडिटी. एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉकच्या खालची जी लिक्विडिटी असणार आहे ती काय असणार आहे एक्स्ट्रीम लिक्विडिटी. आणि हे काय असणार आहे आपली. हे फक्त लिक्विडिटी असणार आहे आपली हे लिक्विडिटी असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये एंट्री घ्यायची. ह्याच्यामध्ये आपल्याला समजा मार्केटमध्ये हा इथून या ठिकाणी गेला. हा आपला फर्स्ट ऑर्डर ब्लॉक. त्यानंतर हा लिक्विडिटी. त्यानंतर हा एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक आणि त्यानंतर ह्या चोच. त्यानंतर या ठिकाणी आपला काय असणार आहे. हा ऑर्डर ब्लॉकच्या नंतर आपला चोच असणार आहे. आता मी तुम्हाला या गोष्टी सांगतो. आपण सगळ्या गोष्टी शिकलो. आपले कोणकोणते येतं आपला मी तुम्हाला आता परत एकदा मी तुम्हाला सांगतो. आपले पॉइंट ऑफ इंटरेस्ट कोणकोणते आहेत. आयडीएम स्वीप. सेकंड ओबी आयडीएमच्या नंतरचा. त्यानंतर थर्ड लिक्विडिटी. त्यानंतर फोर्थ एक्स्ट्रीम लिक्विडिटी. त्यानंतर फिफ्थ एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक. त्यानंतर 6 चोच स्वीप. त्यानंतरचा 7 बॉस स्वीप. आता हे आपले काय येतं टाइप्स ऑफ पीओआय. हे काय आपले टाइप्स ऑफ पीओआय. ह्याच्यामधला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले हेवढे पीओआय तर ह्याच्यामधला कोणता बेस्ट वर्क होतो माझ्यासाठी. मी पर्सनली कोणकोणते यूज करतो. आता बघा मी कोणकोणते यूज करतो. आयडीएम स्वीप एक. त्यानंतर ऑर्डर ब्लॉक फर्स्ट ऑर्डर ब्लॉक आणि लास्ट ऑर्डर ब्लॉक एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक. ह्या 3 गोष्टीत मी यूज करतो. हा प्रायोरिटी ऑर्डर ब्लॉक आयडीएम फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड प्रायोरिटी एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक आणि थर्ड आयडीएम स्वीप. ह्या 3 गोष्टीत मी यूज करतो आणि आपल्याला कॉम्प्लिकेटेड करण्याची गरज नाहीये. आपल्याला ओबी ऑर्डर ब्लॉक मध्ये आल्यानंतर एंट्री. आता मी तुम्हाला मागे एक्झाम्पल दाखवलं होतं पण ते एक्झाम्पल मध्ये मार्केट रिट्रीट झालं नव्हतं. डायरेक्ट लास्ट ऑर्डर ब्लॉक मध्ये आपल्या फर्स्ट ऑर्डर ब्लॉक मध्ये किंवा फर्स्ट त्या ठिकाणी खाली ऑर्डर ब्लॉक नव्हतं. एकच ऑर्डर ब्लॉक होता फर्स्ट आणि लास्ट ऑर्डर ब्लॉक. त्या ठिकाणी मार्केटमध्ये टेस्ट झाला आणि मार्केट पीओआय पासून मार्केटमध्ये मूवमेंट आली.
म्हणजे आपण आपला हा काय फर्स्ट आणि लास्ट ऑर्डर ब्लॉक एकच होता, त्याच्यामुळे आपला एक कॉन्फिडन्स काय होता त्या ठिकाणी, एक जास्त कॉन्फिडन्स होता. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक ओबीआयडीएम आणि आयडीएम सीप ह्या गोष्टी पाहिजे. आणि बाकीची जी असणार आहे आपल्यासाठी ते सगळं असणार आहे आपल्यासाठी लिक्विडिटी किंवा स्मार्ट मनी टॅप, बाकीचे आपल्याला यूज करायचे नाही. पण ह्या ज्या प्रोबॅबिलिटी आहेत मार्केटमध्ये त्या ठिकाणापासून मुवमेंट येऊ शकते. हे एवढे पीओआय आहेत, एवढे पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे. आता आपण एक अजून एक्झाम्पल पाहूयात मार्केटमध्ये. हा 15 मिनिटाचा चार्ट आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिजे, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे तर एक्झाम्पल पाहिजे. हा या ठिकाणी पहा, हा काय आपला, हा आपला बॉस, हा आपला बॉस. या ठिकाणी काय आपला आयडीएम सेफ झाला, त्यानंतर बॉस हा काय आपला फर्स्ट ऑर्डर ब्लॉक. आता पहा या ठिकाणी फर्स्ट ऑर्डर ब्लॉक, आता हे गोष्टी तुमच्या एक्सपिरियन्सवर डिपेंड आहे. या ठिकाणी पहा फर्स्ट ऑर्डर ब्लॉक पासूनच मार्केटमध्ये हे आले. मार्केटमध्ये हे काय तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप एफईजी, आणि काय आपलं टार्गेट काय बॉस टीपी 1:2 च्या पुढे तुम्हाला ट्रेड भेटलेला आहे. तर तुम्हाला जर नसेल कन्फ्युजन वाटत असेल तर नका घेऊ हा ट्रेड. तर तुम्हाला ऑर्डर ब्लॉक मध्ये आल्यानंतरच घ्यायचा असेल तर पहा. तर आता तुम्हाला या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक एंट्री, या ठिकाणी एक एंट्री, हा तुमचा काय बॉस, हा आयडीएम, हा तुमचा काय आयडीएमला काय झालं शिफ्ट झालं. या ठिकाणी काय तुमची एंट्री लॉंग पोझिशन. या ठिकाणी तुम्ही थोडंसं बफर द्या गोल्डमध्ये, आणि या ठिकाणी तुमची हे काय असणार आहे टार्गेट असणार, हे लिक्विडिटी काय असणार आहे टार्गेट असणार आहे तुमचं. आता त्यानंतर पहा, त्यानंतर एक चांगले स्ट्रक्चर घेऊयात आपण. मार्केटमध्ये हे काय आहे तुमचा हा काय तुमचा मार्केटमध्ये बॉस, हा बॉस आहे. या ठिकाणी पहा बॉस, त्यानंतर हा काय तुमचा आयडीएम. या ठिकाणी पहा हा काय झाला तुमचा आयडीएम, काय झाला सेफ झाला. आयडीएम सेफला मार्केटमध्ये आपलं काय आहे, ह्या कॅन्डलला एंट्री, हा आपला एसएल, त्यानंतर आपला बॉस तुमचं टार्गेट. हे 1:3 हे अशा प्रकारे तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरेस्ट यूज करायचे. पॉइंट ऑफ इंटरेस्ट काय करायचे तर यूज करायचे तर. आणि आता पहा, आता तुम्हाला बॉस शिफ्ट झाला या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण काय करू, आपण 1 मिनिटाच्या चार्टवर जाऊयात. मंडे 28 एप्रिल, 1 मिनिटाच्या चार्टवर 28 एप्रिलला आपण जाऊयात. आपल्याला कशा प्रकारचा आपल्याला ट्रेड घेता येतोय का पाहूयात आपण. या ठिकाणी आपण पाहूयात 28 एप्रिल चार्ट आपल्याला दिसतोय का, नाही. आपल्याला 28 एप्रिलचा चार्ट नाही दिसत. या ठिकाणी ते आपल्याला प्रीमियम घ्या म्हणते. तर आपल्याला बॅक टेक्स्टिंगचे जे सॉफ्टवेअर असते तर FX प्ले, त्यानंतर वेगवेगळे, त्यानंतर ट्रेड कासा म्हणून एक वेबसाईट आहे. त्यावर तुम्हाला एक फ्रीमध्ये तुम्हाला बॅक टेक्स्टिंग करता येईल. त्यावर तुम्ही जाऊन तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता. आता तुम्हाला मागचे एक्झाम्पल दाखवायचे म्हणले तर तुम्हाला बॅक टेस्टिंगचे तुम्हाला एक्झाम्पल दाखवावं लागतील. तर अशा प्रकारे आपल्याला पॉइंट ऑफ इंटरेस्टमध्ये, आता मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये ट्रेड कसा घ्यायचा ते सांगतो एक एक्झाम्पल. आता एक एक्झाम्पल सांगतो. हा तुमचा एक एक्झाम्पल, हा तुमचा एक ऑर्डर ब्लॉक आहे असं समजा तुम्ही. हा एक तुमचा काय ऑर्डर ब्लॉक आहे, हा तुमचा काय एक ऑर्डर ब्लॉक आहे. आणि या ठिकाणी मार्केटमध्ये टच झालं, मार्केट या ठिकाणी टच झालं. मार्केट काय झालं या ठिकाणी, हा तुमचा 15 मिनिटाचा चार्ट आहे. या ठिकाणी काय झालं, मार्केट 1 मिनिटामध्ये पाहिजे तुम्हाला, मार्केट 15 मिनिटामध्ये या ठिकाणी टच झालं. टच झालं की पीओआय मध्ये टच झालं की तुम्हाला काय करायचं आहे, 1 मिनिटाच्या टाइम मध्ये काय व्हायचं, शिफ्ट व्हायचं. 1 मिनिट टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला एक मार्केटमध्ये तुम्हाला हा काय असेल, हा असं 1 मिनिटाच्या चार्ट मध्ये दिसेल. आणि मार्केटमध्ये हा तुमचा जो पहिला जो असेल तो आपला 1 मिनिटामध्ये हा चॉर्च करायचा आपल्याला, किंवा तुम्ही चॉर्च किंवा एमएसएस, चॉर्च आणि एमएसएस एकच.
तर आपला चॉईस झाला 1 मिनिटाच्या चार्टमध्ये चॉईस झाला, त्यानंतर तुम्हाला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येतं एफयूजी आणि ऑर्डर ब्लॉक शोधायचा आहे. लास्ट एफयूजी आणि ऑर्डर ब्लॉक शोधायचा आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायची, तुम्हाला या ठिकाणी काय करायची, एंट्री घ्यायची शॉर्ट टाइमची, शॉर्टची किंवा तुमच्या लॉंगची. अशा प्रकारची तुम्हाला आपले एंट्री भेटणार आहे. आणि टार्गेट जे असणार आहे ते 15 मिनिटाच्या चार्टवर तुमचा काय असणार आहे, बॉस. 15 मिनिटाच्या चार्टवर तुमचा बॉस किंवा पीओआय पॉइंट ऑफ इंटरेस्ट तुमचा काय असणार आहे, टार्गेट असणार आहे. आता हे 15 मिनिटाचे चार्ट आहे. ते आपली एंट्री समजा अशा प्रकारची झाली तर आपला या ठिकाणी पहा, या ठिकाणी अशा प्रकारची एंट्री झाली तर आपला रिसेंट पीओआय किंवा हे पीओआय रिसेंट पीओआय आपला काय असणार आहे, टार्गेट असणार आहे. आणि या ठिकाणी पहा टार्गेट हिट झालं किंवा तुमचा हा ऑर्डर ब्लॉक तुमचा टार्गेट असणार आहे. तर तुम्हाला जर तुमच्या कम्फर्टेबल नुसार तुम्हाला प्रॉफिट बुक करणं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला कसं प्रॉफिट बुक करायचंय. हे गोल्ड मध्ये 38 पॉईंट म्हणजे 380 पिप्स झालेले. 380 पिप्स म्हणजे गोल्ड मध्ये 100 पिप्स कॅल्क्युलेशन करणं हे बिगिनर लोकांचं स्वप्न असतं. गोल्ड मध्ये 100 पिप कॅल्क्युलेशन करणं हे अचीव्ह करणं हे बिगिनर लोकांचं स्वप्न असतं. या ठिकाणी 338 किती, या ठिकाणी पहा 38 म्हणजे 38 नाही, मुवमेंट किती आली, 440 पिपची मुवमेंट आली. या ठिकाणी तुम्ही 100 पिप टार्गेट घ्या. आपला एसएल काय आहे, 30 पिपचा एसएल आहे आपला, फक्त 36 पिपचा 3.6 36 पिपचा एसएल आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला 100 पिप जर भेटत असतील तर काय पाहिजे अजून तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरेस्ट पाहिजे. आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग जर जमलं तर तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरेस्ट इझी जाणार बघायला. आणि पॉइंट ऑफ इंटरेस्ट जर समजले तर तुम्हाला मी काही पुढे एंट्री सांगणार आहे. त्या एंट्री कशा घ्यायच्या तर डायरेक्ट तुम्ही आपल्या एंट्रीच्या चार्टवर आपण बघूच आपण एंट्री कशी घ्यायची. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या ट्रेडर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.